मनपदा येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट, पोलिसांची दोनदा कारवाई, गय केली जाणार नाही, तेल्हारा ठाणेदारांचा इशारा। मनपदा गावात पुन्हा एकदा अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। तंटामुक्ती अध्यक्ष मदन पाथरीकर यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे। मात्र या प्रकरणात पोलीस प्रशासनानेही तत्परतेने कारवाई करत 2 वेळा गुन्हे दाखल केले असल्याने परिस्थिती आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गावात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्री व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात मदन पाथरीकर यांनी यापूर्वी शेकडो महिला पुरुषांच्या सह्यांसह तेल्हारा पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते। त्यानंतर काही काळ हे धंदे बंद झाले होते, मात्र अलीकडे पुन्हा त्याच प्रकारांना उधाण आल्याने गावात वादविवाद वाढले असून तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। दरम्यान अवैध धंदे बंद करण्यास सांगितल्यावर संबंधितांकडून दबाव टाकत धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तक्रारी करण्यात आल्या असून वातावरण तणावपूर्ण झाले आहे। या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी दारूबंदी कायद्याअंतर्गत दिनांक 3 एप्रिल 2026 व 8 एप्रिल 2026 रोजी 2 स्वतंत्र कारवाया करत गुन्हे दाखल केले आहेत। या कारवाया ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या। पोलीस प्रशासनाकडून नियमित गस्त, माहिती संकलन आणि कायदेशीर कारवाईबाबत सातत्याने प्रशिक्षण दिले जात असल्याचेही सांगण्यात आले। याबाबत प्रतिक्रिया देताना ठाणेदार प्रकाश तुनकलवार म्हणाले की संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदा मोडणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही। अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहील। दरम्यान मदन पाथरीकर यांनी पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देत कायमस्वरूपी कारवाईची मागणी केली आहे। अन्यथा गावातील महिला नागरिकांसह उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। मनपदा गावातील वाढत्या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या कारवायांचा किती परिणाम होतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। DCN न्यूज करिता संपादक सागर खराटे।